अ, मला वाटतं आपण या टॉपिकवर बोलत होतो की लेवल झिरोचा सिलेबस आणि लेवल झिरोच्या सिलेबसमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. आता हे बघा, इथे ना इम्पॉर्टंट काय असतं समोर तुम्ही सर्वजण बसलेले आहात. मी तुम्हालाही नाही तर विद्यार्थ्यांसारखा मी होमवर्क नाही करून घेणार की मला 100 ने 200 ने 300 माझ्यासमोर प्रश्न आहे. मी कन्सेप्ट क्लिअर करणार प्राणी तुमच्या समोर. म्हणजे काय, मी तुम्हाला दिलं होतं दळण दळायला काल. तुमचं प्रामाणिक काम होतं ते दळण कंप्लीट करणं, म्हणजे घरगुती भाषेमध्ये सांगायचं म्हणजे दळण काय, किंवा तुम्हाला जे काय होमवर्क दिला होता ते तुम्ही तुमचं तुमचं प्रामाणिक केलं असतं तर तुम्हाला अजून चांगला बेटर रिझल्ट येईल उद्या त्याच्यापेक्षा. म्हणजे तुम्हाला काही बोलायचं असेल, फॉर एक्झाम्पल 89 बोलून बघा. 89 केल्यावर माझ्याकडे काय आला पाहिजे, 80 आला पाहिजे, डाव्या हातावर, उजव्या हातावर 9 आला पाहिजे. काय असणार आहे, 26. डाव्या हातावर 20 आला पाहिजे, उजव्या हातावर 6 आला पाहिजे. मग अजून इम्पॉर्टंट इकडे लक्ष द्या की ही प्रॅक्टिस झाली. आता मी तुम्हाला विचारतोय, 26 +3, मग तुम्हाला काय करायचंय? अरे बाबा इथं 3 अवेलेबल आहेत, मग +3. पुन्हा परत मी सांगितलं +70, तुम्हाला बघायचं आहेत 50 आणि 20 इथं 70 आहेत. परत मी पुन्हा परत सांगितलं -86, मग -80 आणि -6. आपलं आरती ताईंचा मोर भलताच कसा तरी नाचतो तो वनात. हा, हे बघा, 80 आणि हा 6 असा असा. तर मग स्वतःबद्दल सेल्फ टॉक करा. इकडे लक्ष द्या, याला पॉसिबिलिटीज सर बद्दल बोलत पुन्हा होतो. सांगता का? थांबा थांबा, एक जस्ट मी बोलतोय, काय काळजी नका करू. एखादं एखादा वाक्य गेलं त्याच्यामुळे पुन्हा परत रिपीटच्या त्या पुन्हा परत डिस्टर्बन्स मोडमध्ये जावं. इकडे लक्ष द्या, जे काय झालं ते झालं, इकडे लक्ष द्या. मी काय सांगतोय की स्वतःला एक डिसिप्लिन लावून घ्या, स्वतःला सेल्फ टॉक करा, कारण स्वतःचा स्वतः टीचर बना. की मी बेस्ट करते की नाही, स्वतःबद्दल बोला. स्वतः अरे आपला आपला सेल्फ टॉक वाढवा. मी सेल्फ टॉक बद्दल पण बोललो. आणि जर सेल्फ टॉक आपला वाढवला ना तर आपल्या सेल्फ डिसिजन पॉवर वाढते, डिसिजन घेण्याची पॉवर वाढते. म्हणून सेल्फ टॉक वाढला पाहिजे आपल्याला. आपण राईट डिसिजन कडे जातो. आपण कधी कधी म्हणतो ना, मी का फसते, माझे निर्णयच का चुकतात, बिकॉज यू यू डोंट हॅव सेल्फ टॉक. तुम्हाला सेल्फ टॉकची सवय नाहीये. सेल्फ टॉक सेल्फ टॉक वाढवा स्वतःचा. आणि सेल्फ टॉक वाढवला की यू कॅन, तुम्ही एखाद निर्णय चुकू शकतात, म्हणजे 100% नाही. कारण शेवटी काय, कर्म सिद्धांत, कर्मा पण आपल्या अवतीभोवती फिरत असतं. अख्खी पृथ्वीभोवती साऱ्या जगाला पृथ्वी प्रदक्षिणा करते. पण कर्मा पण आपल्या कर्माभोवती आपण फिरत असतो. म्हणून जर आपण असं म्हटलं सोनार सर की मी आंब्याचं झाड लावलं आणि उद्या कदाचित त्याला काय फणस थोडी लागणार आहेत. आंबा पेरला तर आंबाच लागणार आहे. सांगायचं तर कर्मा. म्हणून कर्मामुळे आपल्या अवतीभोवती जे काय आपलं वलय तयार होत असतं ते कर्माचं असतं. म्हणून म्हणून अचानक मी कालपर्यंत समजा मी मी वेगळ्या पद्धतीने जगत होतो आणि अचानक मी आज ठरवलं, नाही 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 नाही, आता कर्म आहे ना, कर्मानुसार मी काहीतरी आज चेंज होईल. पण काल तुम्ही काहीतरी वेगळं पेरून ठेवलं होतं ना. आजकाल 7 महिने पावसाळा आहे, ते कदाचित उशिरा पण उगवेल आणि ते कदाचित आपल्याला त्याचा कर्माचा फळ मिळू शकतं. म्हणून घाबरायचं नाही. फक्त काय आहे ना, जे आलं ना, मी तुम्हाला त्याच्यासाठी माझं उदाहरण सांगितलं. माझं उदाहरण काय होतं माहिती का सांगायचं? अहो, मी 10वीत नापास झालो. मी 9वीतले मुलं जे माझे ज्युनियर, आमच्या काळी 10वीतच जाताना फक्त परीक्षेला जाताना फुलचड्डी भेटायची आम्हाला. तो काळ आता 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 आपण म्हातारे झालो तरी हौशेने हाफ चड्डी घालतो, ती हौशेने घालतो. पण तेव्हा हाफ चड्डीवरून फुल चड्डीला जायला 10वीची परीक्षा हीच परमिशन होती आमच्या आमच्या काळात, आमच्या खेड्यांमध्ये. पण पुन्हा माझ्या आजोबांनी एकदम स्ट्रिक्ट होते. पुन्हा सांगितलं, नापास झालास ना, नो एक्सक्यूज, पुन्हा परत शाळेत रोज जावं लागेल. कौतुक नाही करायचं. 9वीतल्या मुलींबरोबर पुन्हा परत जिथं आपण म्हणायचो मी शहाणा, असं शिंगधारी प्राणी असतो आपण. 8वी 9वी 10वी नंतर शिंग फुटतात. नको त्या वयात शिंग फुटतात. आणि मग पुन्हा परत बघा, माझे आजोबा किती कडक होते. जर पचवायचं असेल ना विष, तर याला म्हणतात की पुन्हा परत नो एक्सक्यूज, परत ऍडमिशन घ्यायचं, हाफ चड्डी घालायची आणि पुन्हा परत 9वीतल्या मुलांबरोबर पुन्हा परत 10वीच्या वर्गामध्ये रेग्युलर
अभ्यासाला जायचं शाळेमध्ये. बघा, त्यांनी काय म्हणून सांगितलं मी तुम्हाला, की संस्कारांचे घाव झाले पाहिजे. मग याच्यापेक्षा हे पचवलं राव, तर अजून काही पण पचवू शकतो आपण. लक्षात आलं तुम्हाला मी काय म्हणायचंय मला? तर पचवता पण आलं पाहिजे, आणि पचवण्याच्या वयात ते पचवायचे तसे संस्कार पण झाले पाहिजे. म्हणजे मी माझं कौतुक नाही सांगत आहे. मी कदाचित माझ्या जीवनावर किंवा माझ्यावर झालेले घाव मी एक भाऊ म्हणून तुमच्या समोर सांगतोय. आणि म्हणून सांगण्याचा अर्थ असा आहे की कर्मामुळे कदाचित प्लस मायनस इकडे तिकडे होऊ शकतं. फक्त आपलं काम काय असलं पाहिजे, श्वासांबरोबर आपण जगलं पाहिजे. पुन्हा परत आपण आपल्या टॉपिकवर जाऊया. म्हणून जे काही होमवर्क असेल, जे काय असेल, ब्रेन बद्दल असेल की क्वालिटीज असेल, की कधी कधी असं म्हटलं जातं की एखाद्याच्या फायद्यासाठी, कदा कधी आपल्याला कर्मात नाही आवडलं तर एखाद्याच्या फायद्यासाठी कधी कधी खोटं नाटं आपल्याला बोलावं लागतं. पण ते मग श्रीकृष्णाला पण खोटं बोलावं लागलेलं आहे धर्मासाठी. म्हणून त्याला युगपुरुष म्हटलं जातं. म्हणून श्रीकृष्णांना पण खोटं बोलावं लागलेलं आहे. म्हणून आपल्याला पण कधी कधी ते लागू होतं, म्हणून काय काळजी नका करू. फक्त आपली प्रामाणिकता आपली असली पाहिजे, हा एक मला सांगायचा होता. पण न परत त्याचा तुम्ही दोरखंडात बांधले जायला नको, एकदम उद्यापासून तुमच्यातला एकदम प्रेझेन्स ऑफ माइंड जागृत व्हायला नको. म्हणून मी सांगितलं की सर्व चलता आहे, लेकिन बॅलन्स लाईफ जगलं पाहिजे, आपण बॅलन्स मध्ये राहायला पाहिजे. ओके. सो पुन्हा परत आपण लक्ष द्या की आजचा खूप चांगला दिवस आहे. त्याच्यावर जाऊया आपण. मी तुम्हाला काही सूचना देणार आहे, अर्चनाताई. ती सूचना भाऊ आणि बहीण म्हणून, जर विश्वास असेल भावावर, आणि असला पण पाहिजे, भाऊ बहिणीचं हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं असतं. तर या नात्यातल्या विश्वासाने जर मी तुम्हाला सूचना देतोय, तर त्या सूचना प्रामाणिकपणे अंमलात आणल्या पाहिजे. अंमलात आल्यानंतर त्या पद्धतीने जर मी तुम्हाला काही बघायला सांगतो, तर त्या बघितलं पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. फक्त त्यातल्या दोन सूचना सांगतो. मी जेव्हा तुम्हाला हात असे होल्ड करायला लावेल, तसे असे होल्ड करा. मी जेव्हा तुम्हाला हात वरती करायला लावेल, तेव्हा असे वरती करा, आणि अशा आकाशाकडे जाऊ द्या. एवढंच मला सांगायचंय. हात जेव्हा मी जवळ घ्यायला सांगेल, तेव्हा असे जवळ येऊ द्या, असे जवळ नका येऊ देऊ, एवढे जवळ येऊ द्या. मी जेव्हा लांब करायला सांगेल, तेव्हा लांब एवढे जाऊ द्या. जेव्हा पुन्हा परत जवळ करायला आलेल, तेव्हा पुन्हा परत एवढे जवळ येऊ द्या. एवढंच बाकी सूचना आहे. बाकी पुढे आपण करूया. सो प्लीज क्लोज युअर आईज एव्हरीवन. शांतपणे पाठीचा करा सरळ. नो मुवमेंट. कुठली मुवमेंट आपण आता सर्व करणार नाही आहोत. शांतपणे, शांतपणे पाठीचा कणा सरळ. एक डीप ब्रीथ घ्या. एक मोठा श्वास घ्या. हळुवारपणे सोडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी 50 ग्रॅम हवा घेतली असेल 5 सेकंदामध्ये, तर तेवढीच हवा सोडण्यासाठी 15 सेकंद सोडायला लावूया. 5 सेकंदात मी 50 ग्रॅम हवा घेतली. 15 सेकंदात हळुवारपणे ती 50 ग्रॅम हवा आपण आकाशात किंवा वातावरणात सोडतोय. पण पुन्हा परत एक डीप ब्रीथ, मोठा श्वास घ्या. हळुवार सोडा. आपण ओंकारासाठी बसतो त्या मुद्रेत बसा. शक्यतो आपण मांडी घालून बसलेले असाल किंवा चेअरवर असाल, तर दोन्ही हात ओंकार पोझिशन मध्ये आपल्या दोन्ही मांड्यांवर किंवा अलगदपणे चेअरच्या हातांवर ठेवा. शांतपणे फक्त आपल्या श्वासोश्वासांवर लक्ष केंद्रित करा. येणारा श्वासोश्वास आणि जाणारा श्वासोश्वास याच्यावर फक्त लक्ष केंद्रित करा. प्लीज ट्राय टू व्हिज्युअलाइज युअर ब्रिदिंग. इनहेल ब्रिदिंग आणि एक्झेल ब्रिदिंग, येणारा श्वासोश्वास आणि जाणारा श्वासोश्वास बघायचा प्रयत्न करा. नाकातून येणारी हवा आणि नाकातून जाणारी हवा, which breathing is cold and which breathing is hot. Please feel the temperature of your breathing. Concentrate on your breathing and feel the temperature of your breathing. Now, just visualize your length of breathing. आपला श्वासोश्वास नाकापासून शरीराच्या कुठल्या अवयवांपर्यंत पोहोचतोय ते बघायचा प्रयत्न करा. प्लीज. सर्वजण शांत बसलेले आहात. लक्ष श्वासोश्वासावर आहे.
आपल्या नाकातून आपल्या शरीराच्या अवयवांपर्यंत जाणारा श्वासोश्वास, त्याची लेंथ चेक करा, त्याची लांबी चेक करा. प्लीज सर्वजण आपल्या श्वासोश्वासांवर लक्ष केंद्रित करा. कोणीही डोळे ओपन करणार नाही, प्लीज. मी पुन्हा परत विनंती करतो. शांतपणे येणारा श्वासोश्वास, जाणारा श्वासोश्वास, शरीरात येणारा श्वासोश्वास, तो शरीरातल्या कुठल्या भागांपर्यंत पोहोचतोय त्याची लांबी चेक करण्याचा प्रयत्न करा. 9, शांतपणे 1 ते 7 येणारा श्वासोश्वास काउंट करा. 1 to 7. काउंट युअर ब्रिदिंग. इनहेल ब्रिदिंग, exhale breathing. Concentrate on your breathing and count your breathing again and again. 1 to 7. Again 1 to 7. Please concentrate on your breathing. आता काही सूचना मी देणार आहे, त्या सूचनांकडे लक्ष द्या. तुम्ही ओमकार पोझिशन मध्ये बसलेले आहात. दोन्ही हात तुमचे, दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे आहेत. आज पौर्णिमेचा चंद्र आकाशात विहार करतोय. चंद्राचे शीतल किरण आपल्या सहस्र चक्रावर, म्हणजेच आपल्या शरीराचा जो डोक्याचा वरचा टॉप सहस्र चक्र आहे, टॉप, डोक्याचा टॉप, त्याला सहस्र चक्र म्हणतात. त्या सहस्र चक्रातून चंद्राचे शीतल किरण आपल्या शरीरात प्रवेश करतायत, असं इमॅजिनेशन करा. मुक्तपणे नैसर्गिक एनर्जी आपल्या शरीरात फ्लो करते, आपल्या शरीराचं क्लिनिंग करते, हिलिंग करते. चंद्राचे शीतल किरण आपल्या शरीरात प्रवेश करतायत, आपल्या शरीराचं क्लिनिंग करतायत. ती एनर्जीचा भास आपल्याला प्रत्येकाला होत असेल. कदाचित तळ हातांमध्ये हळूहळू ती एनर्जीचा आपल्याला भास होईल. तळ हातांमध्ये गुदगुल्या होऊ शकतात, हॉट होऊ शकतं, किंवा ती एनर्जी संचारताना आपल्याला जाणीव होत असेल. पुन्हा परत निसर्गाची, चंद्राचे शीतल किरणांची एनर्जी आपल्या शरीराचं शुद्धीकरण करते, क्लिनिंग आणि हिलिंग होतंय, तिची अनुभूती घ्या. चंद्राचे शीतल किरण आपल्या सहस्रचक्रातून आपल्या शरीरात मुक्तपणे प्रवास करताना इमॅजिनेशन करा. ती एनर्जी आपल्या शरीरात प्रवेश करताना तिचा अनुभूती घ्या. एखाद्या शरीरातला भाग की जिथं आपल्याला पेन असेल, तो रिलीफ होताना आपल्याला अशी जाणीव होताना भासेल, आणि तसा बघायचा प्रयत्न करा. कॉन्सन्ट्रेट त्या एनर्जीवर करा. ती एनर्जीचा होणारा भास, तिचा अनुभूती घ्या. त्या एनर्जीला आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचंय, म्हणून आपले दोन्ही हात सरळ नमस्कार पोझिशनमध्ये एकमेकापासून 4 ते 6 इंचांवर लांब धरा. नमस्कार पोझिशनमध्ये दोन्ही हात आपल्या शरीराच्या समोर, म्हणजेच नमस्कार पोझिशनमध्ये 4 इंच ते 6 इंच असं अंतर राहील असे होल्ड करा. हळुवारपणे ते दोन्ही हात 1 फूट अंतर होईल एवढे बाहेर होण्याचा प्रयत्न करा. पुन्हा परत 4 इंच किंवा 6 इंच. पुन्हा परत ते हात एकमेकापासून 1 फूट ते 1.5 फूट जातील हळुवारपणे, शांतपणे. पुन्हा परत 4 इंच जवळ आणण्याचा प्रयत्न करा. आणि या दोन्ही हातांमध्ये त्या चंद्राचे शीतल किरणांची एनर्जीचा एनर्जी बॉल किंवा एनर्जी चक्राचा आपल्याला अनुभूती होताना दिसत असेल, तर त्यात आपले फ्युचरिस्टिक जे काही स्वप्न असतील, गोल असतील, ते अचीव केल्यानंतर जो काही आनंद आपल्या चेहऱ्यावर असेल, तो आनंदी चेहरा बघण्याचा प्रयत्न करा. की माझे काही स्वप्न असतील,
माझे काही संकल्प असतील, ते पूर्ण झाल्यानंतर मी जगातला सर्वात सुखी मीच आहे, अशा आविर्भावात तुमचा स्वतःचा फोटो किंवा तुमची स्वतःची भावमुद्रा त्यात बघा. आणि ही भावमुद्रा किंवा ही तुमचा हॅपी ॲटिट्यूड आकाशाकडे, तो एनर्जी बॉल अलगदपणे आकाशाकडे पुन्हा परत सोडून द्या. आकाशाकडे पुन्हा परत, आकाशाकडे अलगदपणे सोडून द्या. तो एनर्जीचा बॉल, तुमची हॅपी मुद्रा किंवा तुमचा हॅपी आविर्भाव असलेला चेहरा किंवा तुम्ही सक्सेस झालेला तुमचा तो भाव निसर्ग चक्राकडे पुन्हा परत सोडून द्या. हळुवारपणे हात खाली घेऊन आपण आता जी काही निसर्ग शक्तीची अनुभूती घेतली, मनातल्या मनात, मनातल्या मनात त्या निसर्ग शक्तीला आपण थँक्स म्हणूया. थँक्स, की तुम्हाला एक नवीन अनुभूती दिली, एक नवीन अनुभव मला तू घडवून दिला. त्याबद्दल त्या निसर्ग शक्तीचा आपण थँक्स म्हणूया किंवा ग्रॅटिट्यूड करूया. अलगदपणे, अलगदपणे, हळुवारपणे आपण आपले डोळे ओपन करूया. अलगदपणे, अलगदपणे आपले डोळे ओपन करूया. वंडरफुल. थँक्यू. तुम्ही सर्वांनी माझं मनापासून ऐकलं असेल. मला माहीत नाही, तुम्हाला जर कदाचित अ, किती मला वाटतं 5, 7, 11, 10 मिनिटं, मला माहीत नाही किती, 10 मिनिटं पण झाले नसतील, तेवढा वेळ नव्हता आपल्याकडे. आपण 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं एक याला मेडिटेशन पण म्हणू शकतो किंवा हे आपल्या स्वतःचा साठी आपण जेव्हा म्हणतो ना, की जागी असताना स्वतःसाठी वेळ देणे, याला म्हणतो आपण. आणि कदाचित असं मला वाटतं की तुम्हाला माझा बोलण्यातून किंवा तुमच्या स्वतःच्या प्रयत्नातून काही एक अनुभूती येऊ शकत असेल, मला माहित नाही. फक्त जर आली असेल तर हात मला वरती द्या, म्हणजे मला एक जस्ट कळेल की जे काय आपण बोलत होतो, जे काय होत होतो, एनर्जीचा भास होत होता, किंवा जे खरोखर प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न केला असेल, तर मला काहीतरी समथिंग इज, देर इज अ समथिंग, देर इज अ समथिंग, काहीतरी होतं तिथं, त्याचा मला भास होत होता आता. जर होत असेल तर इट्स ग्रेट, की 90% म्हणतात की देर इज अ समथिंग इज देअर, म्हणजे इट इज अ, जर रोज केलं तर काय, ह्याला म्हणतात अँटीव्हायरसची गरज आहे आपल्यासाठी, प्रत्येकासाठी. आणि तुझ्या आहे तुझ्या पाशी, पण तू विसरला असं त्याशी. पुन्हा परत काय, पुन्हा परत खूप काय मोठे मोठे मायथॉलॉजिकल मोठे मोठे पंच किंवा फॉरेनर लोकांचे पुन्हा पुन्हा परत कोटेशन मला सांगायची गरज नाही. सिंबल एक सिंबल, साध्या भाषेत आपल्याकडे सर्व औषध आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, कॅन्सर जरी असेल तर कॅन्सर सुद्धा बरा करू शकतो. कारण 90% औषध आपल्या विचारशक्तीवर असतं. आपण काय विचार कसा करतो. ठीक आहे, शास्त्राचा किंवा विज्ञानाचा आपल्याला आधार घ्यावाच लागतो, पण 90% पहिले आपल्या विचारांवर असतं. आणि तो होऊच नये याच्यासाठी सर्व लोकांनी एक चांगलं ह्युमन बिंग म्हणून वागलं पाहिजे. म्हणजे जे भेसळ आहे, त्या भेसळवाल्यांनी तसं केलं नको. आणि जर कदाचित आपण काहीतरी करून ठेवलं असेल, तर आपल्याच ताटात ते भेसळ येणार आहे. पुन्हा परत कर्मचक्र आहे, पुन्हा परत, म्हणून भयानक आहे. असं म्हटलं जातं आजकाल स्वातीताई, आताचे जे लेकरं आहेत ते आपली पुढची मागची भावी पिढी आहे. सॉरी, मागची जी पिढी होती ना, ती पुन्हा परत आपल्या नशिबी आलेली आहे. म्हणून आपण त्यांचं किती ऐकलं असेल, पिढी आहे ना ती आपली. आपण बी तेव्हा लाडाचे काहीतरी काहीतरी नखरे केलेले असतील, म्हणून त्यात नखरे वसूल करून घ्यायला आलेले आहेत, असं पण म्हटलं जातं. पण ते हुशार पण आहेत तेवढेच. तर म्हणून अजून परत असं असतं, आपलं आपण करत राहायचं, हे चांगलं करत राहायचं. बघूया, कर्मा, कर्मा हा कर्म त्याचा त्याचा फळ देत राहील. नो प्रॉब्लेम. सो पुन्हा परत आजचा होमवर्क काय होता, प्लीज इकडे लक्ष द्या. उद्या शुक्रवार आहे, लक्ष द्या, मी थोडं शेड्यूल तयार करून देतो तुम्हाला. उद्या शुक्रवार आहे, उद्या आपल्याला आता जे काही आपण कॅल्क्युलेशन बघितले होते, इकडे लक्ष द्या, ते ज्युनियर लेवलचे कॅल्क्युलेशन होते. ज्युनियर लेवल. गुरुवार आहे उद्या, गुरुवार.
हा हा, ठीक आहे. उद्या गुरुवार आहे सर. उद्या गुरुवार आहे का? गुरुवार. ठीक आहे, ओके. मला आहे ना आमची ड्युटी एक दिवस लेट चालते नाईटची. म्हणून मला तो भास म्हणजे उद्या आता आम्ही उद्या आता रात्री 12 वाजता जातोय ना, तर एक दिवस लेट असतो ड्युटीवर. म्हणून तो गुरुवार शुक्रवारची माझी नेहमी नाईट शिफ्टमध्ये लढाई होत असते. म्हणजे रात्री 12 नंतर तारीख 6 बदलेल, पण मी 5 तारखेची ड्युटी करेल, त्याच्यामुळे तो थोडासा परिणाम झालेला असतो. नो प्रॉब्लेम, जे आहे ते सांगतो. कारण म्हणजे तो थोडासा एक इफेक्ट झालेला असतो आपल्या बॉडीवर. तर अरे एक दिवस लेट चाललंय आपण, पण नो प्रॉब्लेम. पुन्हा परत एकदा सांगतो की आपण उद्या सिनियरचे कॅल्क्युलेशन बघणार आहोत. सिनियरचे म्हणजे पेपर स्वरूपात. आज एक मी पेपर जस्ट तुम्हाला दाखवला की तुम्ही ज्युनियरचे कॅल्क्युलेशन करू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल ज्युनियरचे कॅल्क्युलेशन काय: 2 + 2 + 5 -6 -2 +3 -3 +5 -6. म्हणजे युनिट वाढवर होणार आहे लहान लहान पिलांना, आणि ते उत्तरं द्यायला लागतात, फटाफट करतात. नंतर आपल्याला शिकायचं परत शनिवारी. इकडे लक्ष द्या सर्वजण. 2 + 2 + 5 -6 -2 + 10 + 22 + 55 -66 + 2. आन्सर इज 24. हे आपल्याला बघायचं आहे. पण त्याच्या आधी उद्या आपण सिनियरचे कॅल्क्युलेशन शिकणार आहोत. काही तुम्हाला छंदिक किंवा तुम्हाला इंटरेस्टिंग काही स्वतःला काही ऍक्टिव्हिटीज करता येईल का? आपल्या काही ताई लोकांनी ऑलरेडी त्या पद्धतीने शिकलेलं आहे. तर हे सर्व आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू. आधीच्या काही ताईंनी कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे. तुमच्याकडे पण काही युनिक काही असं तुम्हाला काही मनात विचार आला असेल, आणि तुम्ही ह्या गेल्या 4 दिवसांमध्ये काही केलं असेल, तर मग तुम्हाला पण वाटेल हो, मी तर करून बघितलं ऑलरेडी, मी का नाही बोलले. तर यू ऑल्सो सेंड द व्हिडिओ, सेंड द फोटो. ते बघा, बघू आपण पहिले. आपण म्हणतो ना की बेंच मार्किंग आधी बघू आधीच्या काही लोकांचं. तुम्हाला पण असं काहीतरी सांगता येईल की हो हो हो, मी पण असं काही केलं होतं, मला पण असा विचार आला होता. तसा विचार कृती करून बघू. असं एक छानपैकी आपण उद्या समजून घेऊ सिनियरचं. आणि मग एक पार्ट असतो पॉसिबिलिटीज बद्दल बोललो, की मी हे तुम्हाला आता जे कॅल्क्युलेशन विचारतोय, 73 -50 +20, मग हे का मी विचारतोय असं? ह्या पद्धतीला काय म्हणतात? याला पॉसिबिलिटीज म्हणतात. या लेवलमध्ये या अंकांबरोबर काय काय पॉसिबिलिटीज आहेत डायरेक्ट लेवलच्या, ते पण मेथॉडॉलॉजी आपण समजू. हे जगात कुठं शिकवलं जात नाही, परत एकदा क्लिअर करतो. हे जे आपण काही सर्व आपण ब्रेन ट्रेन बरोबर शिकणार आहोत, हे जगात कुठंही शिकवलं जात नाही. कारण प्रत्येकाला आपली आपली दुकानदारी सांभाळायची असते, प्रत्येकाला आपलं आपलं काहीतरी सांभाळायचं असतं. पण आपलं तसं काही नाही. मी काय म्हणतो, मी सारं सांगतो. आप सब ले लोगे, म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, सब दुनिया सब ले लेगी मेरा, लेकिन मेरा एटीट्यूड, मेरा डेडिकेशन, मेरा हार्ड वर्क, मेरा डीएनए तो नहीं लेंगे. माझं असं मत आहे. घेऊन घेऊन काय घेणार आहेत लोक? म्हणजे समजा माझ्याकडनं घेऊन घेऊन काय घेणार आहेत? पण पुन्हा परत झिरो पासून उभं करण्याची ताकद जर आपल्याकडे असेल, इच्छाशक्ती असेल, पुन्हा परत झिरो पासून जग निर्माण करण्याची जर आपली तळमळ असेल, कष्ट करण्याची, मेहनत करण्याची जर इच्छाशक्ती असेल, तर पुन्हा परत आपण काहीच, सर्व मुक्तपणाने सर्वजण आपण. म्हणून आपण हे सर्व अशा पद्धतीने शिकतोय की तुम्हाला हे सर्व समजावं, तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर व्हाव्यात. आणि तुमचा प्रवास जर पुढे सुरू असला, तर तुम्हाला पण त्या गोष्टीचा आनंद घेऊन कोणाला तरी ते कॅरी फॉरवर्ड करता यावं. बाकी काही उद्देश नाही. सो पुन्हा परत मला वाटतं 10 वाजून 38 मिनिटं झालेले आहेत. नेहमीप्रमाणे मीच बडबड करतोय. आज कोणीच बडबड करायला मी संधी दिली नाही, आधी पण नाही आणि नंतर पण नाही, असं पण नको व्हायला पाहिजे. म्हणून 2-3 मिनिटं आहे माझ्याकडे वेळ. कोणाला काही बोलायचं असेल मनातलं, अरे बाबा काही पण असू शकतं, असं काही नाही. आणि काय होईल, भाऊ बहीण म्हणून मला वाटलं तर त्याच्यावर मी काहीतरी तुम्हाला एकदम, तुम्ही मला मार्गदर्शन कराल किंवा मी तुम्हाला करू शकतो, बाकी काही नाही. नंतर काय आपण गप्पाच मारतोय. तरुणमताई म्हटल्या मी काहीतरी गोल्डन वर्ड ऐकायला आलेले. गोल्डन वर्ड कसले? मी असं डोंबल्याचे गोल्डन वर्ड, मी असं काहीतरी बडबड बडबड करायचं म्हणून सांगत राहतो, असं काही. ओके ना? ते तरुणमताईंचं प्रेम,
भाऊ भाऊ बहिणीचं फार प्रेम असतं आपलं, म्हणून त्यांना वाटतं भाऊ काय म्हणतो बघू बरं, म्हणून त्या आज ऐकायला आल्या खूप दिवसानंतर, नाही नाही एक नाही दीड सर, रोज महिन्यानंतर. अटेंड करायचंय असं नाहीये. ठीक रिवाईज आहे, ठीक रिवाईज तुम्ही जे शिकवलेलं आहे ना सर, आहे. ते ओके, ओके. खूप म्हणजे आमच्यासाठी. ओके, ओके. थँक्यू ताई. हा. माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहेत मला माहिती आहे. नाही माझी नाही तरुण नाही सर, नाही पण नाही. माझी तरुण तर कुठं गायब झाली होती मला तेच कळलं नाही. हा, त्या त्या नाही माझ्या नाही. दुसऱ्या ताईला पण निरोप द्या. हा हो हो सर, सांगते सांगते. ओके, ओके, चालेल. ओके, चला. ओके, मी सहज आता, सहज मला बहाणा मिळाला तुमचा गोल्डन वर्ड. असं काय असतं का बा असं? ओके. नाही नाही सर, आमच्यासाठी आम्ही शाळेमध्ये तुम्ही दामिनी मॅमला विचारा सर. ब्रेन वॉर्न नॉटी आमचं तेच असतं. आम्ही जाता येता अरे दामिनी ताई, रवीना ताई सारखं चिडवतो एकमेकांना. काय चिडवतात मला पण सांगा. ब्रेन वॉन्ट्स नॉटी नेट्स, ब्रेन वॉन्ट कलर, जे तुम्ही शिकवलेलं सगळं रिपीट करतोय आम्ही सर. क्या बात आहे. चला, चला. म्हणजे थ्री इडियट्स एकत्र आलेत तुम्ही आता तिथं एका शाळेमध्ये. हा हा हो सर हो. दामिनी ताई, तरुणम ताई आणि प्रवीणा ताई. हं? ओके. रवीना, हा रवीना मॅम. रवीना ताई, रवीना ताई, रवीना थँक्यू सर, ताईला. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला सर म्हणजे खरंच म्हणजे हं, एक नॉलेज इतकं आमचं वाढवलं ना सर, थँक्यू. चला, थँक्यू. तुम्ही ऐकून घेतलं त्याच्याबद्दल थँक्यू. ओके. ओके. नाही. ओके ना. कारण तुम्ही सर्व हे बघा माझं, मला वाटतं सोनार सर आपल्या फक्त सर्वांमध्ये सिनियर आहेत. त्यात माझं 50+ आहे. तुम्ही नवीन जनरेशनच्या प्रतिनिधी आहात. अजून तुमच्यापेक्षा जे नवीन जनरेशन आहे ते निश्चित हुशार आहे, असं नाही. ठीक आहे, असं नाही. चलो, ओके. थँक्यू. कोणाला काही बोलायचं आहे अजून? कोणाला काही बोलायचं आहे? अदरवाईज कालची प्रॅक्टिस पुन्हा परत करा. तुम्हाला प्रॅक्टिससाठी पाहिजे असेल तर मी प्रयत्न करतो, इकडे लक्ष द्या. मी उद्या काय करतो, एक 10 कॅल्क्युलेशन किंवा 20 कॅल्क्युलेशनचा एक चार्ट मी ग्रुपमध्ये टाकून देईल, आणि ते दिवसभर कधी पण सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमची अजून प्रॅक्टिस होईल. फॉर एक्झाम्पल काय, 36, असे 36 करून बघायचे. आणि त्याच्यात असेल -21, म्हणजे -20 आणि -1. पुन्हा परत त्याच्यात काय असेल, +34, +30 आणि +4. मग त्याच्यात लगेच खाली आन्सर इज द 40 आणि 9, 49. म्हणजे काय होईल, तुम्हाला प्लस ॲडिशन सबट्रॅक्शन करायची प्रॅक्टिस होईल. आणि मग आपण उद्या पण क्लासमध्ये करू, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काही प्रेझेंटेशननुसार रेडिक्युलस जे काय आपण म्हणतो की काही ताई कशा पद्धतीने आपण करतो, तुम्ही पण, आणि व्हिज्युअलायझेशनकडे जाऊ. नंतर आपल्याला व्हिज्युअलायझेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, बीट्स व्हिज्युअलायझेशन, मुवमेंट, ते पण आपण ट्राय उद्या करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, रविवारपर्यंत, रविवारी रविवारपर्यंत किंवा सोमवारपर्यंत तुम्हाला 2 परीक्षा पण द्यायच्या आहेत. त्या परीक्षांची लिंक पण मला द्यायची आहे. मग असं अशा पद्धतीने कदाचित आपण शुक्रवारी पण एक परीक्षा घेऊन टाकू लागल्यास. शुक्रवारी एक घेऊ आणि एक रविवारी घेऊ. चालेल का? चालेल. शुक्रवारी आणि एक रविवारी. एन्जॉय करू, बाकी काही नाही. ओके. सो परत बोलायचंय कोणाला का थांबूया? 10 वाजून 40 मिनिटं झालेत. कोणाला काही बोलायचंय? बोलायचं ताई सर तुम्हाला? किटवर नाही शिकवत. रविवारीच घ्या सर. काय म्हणता सर? परत सांगा. परीक्षा रविवारीच घ्या. मी सांगेल तुम्हाला परीक्षा कसे राहील ते. सांगेल, काय काळजी नका करू. परीक्षा तुम्ही पण एन्जॉय कराल, काय काळजी नका करू. ओके ना? हां. श्वेताताई, तुम्हाला काही बोलायचं होतं का? हा सर, किटवर नाही शिकवत का सर, असंच शिकवणार का? तुम्ही व्हिडिओ बघितले सर्व? नाही, दोन नाही बघितले सर. मग व्हिडिओ बघा. तुम्ही जर व्हिडिओ बघितले नाही, तर मग मी म्हणेल व्हिडिओ बघा. कारण मी त्याच्यात सांगितलंय आपण काय काय शिकवणार आहेत ते. ओके ना? ओके ना? मी असं ठीक. कधीच बोललो नाही की मी हे शिकवणार नाही, ते शिकवणार नाही. त्यासाठी तुम्हाला रोजचा व्हिडिओ, मी म्हणून लिहिलं होतं की ज्या ताईंनी कालचा क्लास केला नसेल त्यांनी व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे हा प्रश्न आला नसता. पण ती लिंक सर ओपन नाही होत आहे. तर म्हणजे फर्स्ट डे फर्स्टच चालू झालं आणि दुसऱ्या दिवसाचं दिसलंच नाही. काय नाही म्हणजे दिसलं? लिंक नाही ओपन झाली. काय काय बात करतात? असं झालंय काही? कोणी सांगेल का? हो. अं? कोणी नाही, सांगेल? पाहिलं म्हणजे मी जो सर. पण झालं होतं. अं? दुसऱ्या दिवसात कालची त्याला पण झालं. कोणीतरी 50-100 जणांनी बघितला पण येतो लेवल 2 डेचा. बघून घ्या ना ताई, काही काळजी नका करू, ते पण शिकवणार आहे. पण तुम्हाला परत पुन्हा परत तरी आठवण करून देतो थोडं मी. सर वेळ लागेल, कारण की ते कसं आता समजायला थोडा वेळ लागत आहे ना.
नाही, काही ते काळजी नका टूल करू. वरून कसं थोडं लक्षात राहते, याच्यात कसं थोडं म्हणजे प्रॉब्लेम चालला थोडासा. नाही नाही, काही काळजी नका करू. म्हणजे टूलवर लक्षात राहते म्हणजे तुम्ही तुमच्याकडे टूल आहे का? म्हणजे टूलवर असं माहिती आहे थोडं मला टूलचं, म्हणजे असं. नाही, आणि परत यांनी एकदा थोडं सांगतो. म्हणजे नाही ब्रेनला थोडा वेळ लागून राहिला. नाही, परत परत एकदा सांगतो ताई, काही काळजी नका करू. आपण तीन गोष्टी शिकणार आहोत. परत तरी तुमचा प्रश्नाचं उत्तर देतो. एक फिंगर्स, जे आपल्याकडे अवेलेबल आहे. आता तुम्ही 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात आपल्याला, आणि त्या सिली मिस्टेक्स विद्यार्थी करतात. त्यावेळेस छोट्या छोट्या कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला फिंगर्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ऍडिशन सबस्ट्रॅक्शनच्या मिस्टेक्स तुमच्या अवॉइड होतात. 99 पर्यंतचे टेबल आपण या दोन हातांवर बनवणार आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे तुम्ही काही टूल नाही बरोबर घेऊन जाऊ शकत. टूल एक सपोर्टिव्ह सिस्टम आहे ती. पण टूलला आपण हातात आणलंय. टूलला आपण व्हिज्युअलायझेशन करणार आहेत. हे बघा, इकडे लक्ष द्या. 9 -6 -2 +5 -5 +30. मग तुम्हाला टूल दिसलं पाहिजे. पण जरूर ते टूल आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. म्हणून मी उद्या माझ्या प्रेझेंटेशनमध्ये आहे. फक्त अडकू नका. प्रत्येक जण थोडस ओपन माइंडेड व्हा. यस, मी हुशार आहे. पहिले बोला स्वतःला तुम्ही. श्वेताताई, मी हुशार आहे. मी मी प्रत्येक हुशार आहे. सिच्युएशन मध्ये मी मार्ग काढण्यासाठी माहीर आहे, किंवा माझ्याकडे तशी कल्पकता आहे. आपण काय आहे ना, आपली जेवणाची, बसण्याची, उठण्याची सुद्धा जागा ठरलेली घरामध्ये. आपली ना बसण्याची सुद्धा जागा ठरलेली आहे. आपण इतके बाइंडिंग झालेलो आहेत. ऍग्री विथ मी? कदाचित चेक करा. आपण इतके आपण असे चक्रात अडकलोय, की जर बस असेल तर कुठं विंडो सीटला बसायचं का इकडे बसायचं ते पण ठरलेलं आहे. घरात असेल तर सोफ्याचा कोपरा सुद्धा ठरलेला आहे. जेवायचं असेल तर किचन मध्ये माझी जागा कुठे ती सुद्धा ठरली. ती सुद्धा बेचैन होऊन जातं, माझी जागा कसं काय याने आज घेतली. इतका पन्नास आहे. म्हणून नथिंग इज, हे सर्व आपल्यासाठी ही भौतिक जग आहे. तसेच श्वासांबरोबर. वाव, जागा बदलतील काय म्हणायचं, क्या बात आहे. आज जरा नवीन अनुभव मिळाला. आता तुम्ही जर त्या टूलमध्ये अटकल्या, तर पुन्हा परत, म्हणून मी तुमचं काढतोय बरं का ते डोक्यातून टूल. टूलमध्ये अडकल्या, तुम्ही परत म्हणून नाही नाही, हे कोणतरी बावळटच कार्टून दिसतंय, नुसतं भलतंच काहीतरी शिकवतंय. ते टूल असतं तर बरं झालं असतं. आज जेवणाला आलो मी, लग्नाला आलो, बुंदी असती तर बरं झालं असतं. गुलाबजामुन का ठेवले यांनी? अरे रे 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 रे. पुन्हा परत एखाद्या लग्नाला गेलो, अरे रे रे, यांनी भेंडीची भाजी केली असती तर बरं झालं असतं, पोटभर जेवण झालं असतं. यांनी वांग्याची भाजी का ठेवली आज? आपण अशा भौतिक अडचणींमध्ये अडकून जातो. पण वाव, आपल्याला काय खायला मिळतंय ना, किती सुंदर बनवलेलं आहे. मजा घ्यायची प्रत्येक दिवसाची आणि प्रत्येक सिच्युएशनची. तर आयुष्य सुंदर बनून जातं. मी फक्त तुम्हाला नाही सांगत आहे, हे मी मला पण सांगतोय आणि बाकीच्या ताईंना पण सांगतोय. मग परत तुम्हाला असं वाटेल की हा बाबा मलाच लेक्चर देतोय का? हे तुम्हाला आणि मला पण लागू होतं. परत एकदा सांगतो, कारण मी पण हाडा मासाचाच माणूस आहे. आणि मी बडबड करतोय म्हणजे मी काय 100% परफेक्टनेस नाहीये. हे मला पण लागू होतं. मी पण जेव्हा अशा चक्रात अडकत असेल तेव्हा. ओके. तर हे आपण प्रत्येक जण असं आपल्याला परिवर्तनात जाऊया, बाकी काही. ओके ताई, श्वेता ताई, म्हणून जे चल रहा है. प्रॅक्टिस करायची ना सर. मला नाही माहिती मी काय सांगितलं ते, पण आता जे सांगितलं ते माझ्या बहिणीला सर्व समजलंय. तुम्ही हुशार आहेत. ओके, मी असं समजतो. सो थँक्यू सर. जे आपलं चाललंय त्याच्याबरोबर एन्जॉय करा, श्वासांबरोबर राहा, आणि रोजचा रोज टास्क कंप्लीट करा. उद्याचा टास्क आपण बघूया उद्या. बाय बाय. भेटूया पुन्हा परत उद्याच्या क्लासमध्ये. बाय बाय. ओके.